धाराशिव जिल्ह्यात 12 दिवसांनंतर हमीभाव केंद्र सुरू। हमीभाव केंद्रातून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5328 रुपयांचा भाव। पणन आणि नाफेडच्या माध्यमातून आता हमीभाव केंद्र सुरू। शेतकऱ्यांना ई पीक पाहणी आता ऑफलाईन पद्धतीने करता येणार। नोंदणी न केलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार। चंद्रशेखर बावनकुळे यांची ही घोषणा। जळगावमध्ये शासकीय आणि खरेदी खासगी केंद्रावर मक्याची आवक वाढली। मक्याला चांगलं उत्पन्न मिळालं, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। हिंगोलीमध्ये बदलत्या वातावरणामुळे संत्रा बागेवर विविध रोगांचा प्रादुर्भाव। वरुड, समंत या ठिकाणच्या संतप्त शेतकऱ्यांनी 2.5 एकर संत्रा बागेवर जेसीबी फिरवला। केळीला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। भुसावळच्या बांजोळे शिवारातले शेतकऱ्यानं केळीच्या बागेवर जेसीबी फिरवला। ऊसाला प्रतिटन 3,500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूरमध्ये बेमुदत आमरण उपोषण। आज उपोषणाचा 6वा दिवस। शेतकरी नेते समाधान फाटे यांचा आजपासून औषधोपचार आणि पाणी बंद करण्याचा निर्णय। पुणे जिल्ह्यातल्या थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 299 कोटी रुपयांचा व्यवहार। एका संचालकानं थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि त्यानंतर स्थगिती। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी कोर्टामार्फत नोटीस। राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कोर्टामार्फत नोटीस। महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंट्रल बँकेकडून कर्ज वसुलीसाठी नोटीस। नागपूर अधिवेशनावरती जाणारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला। प्रशिक्षणानंतर रोजगार न दिल्यानं विद्यार्थी आक्रमक। प्रशिक्षणार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट। नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलन। नागपूर विभागातील 632 शिक्षकांचे पगार थांबले, त्यामुळे अन्नत्याग आंदोलन। शिक्षकांच्या आंदोलनाला प्रहार संघटनेचा पाठिंबा। नागपूरच्या शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलन। आंदोलनादरम्यान एका शिक्षिकेची प्रकृती बिघडली, भोवळ आली, त्यामुळे शिक्षिका बेशुद्ध। 6 दिवसांपासून आंदोलन सुरू असून शासनानं दखल न घेतल्याची आंदोलकांचा आरोप। सांगलीच्या कडेगावात रस्त्यासह विविध मागण्यांसाठी नगरपंचायतवरती व्यापाऱ्यांचा मोर्चा। शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या वैनगंगे किनारी गोसेखुर्द प्रकल्प बाधितांचा जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा। आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक। पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन मागे। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी या ग्रामपंचायतीचे वाडी विभाजन करा, अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। 31 डिसेंबरपर्यंत वाडी विभाजन झालं नाही तर 1 जानेवारीला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार, ग्रामस्थांची ही प्रतिक्रिया। अहिल्यानगरात माळीवाडा वेस पाडण्यावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप। माळीवाडामधील नागरिकांची निषेध सभा। महापालिकेविरोधात आंदोलन करण्याचा दिला इशारा। नाशिकच्या येवल्यातील नगरसूल रेल्वे अंडरपास बंद। रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणामुळे 28 डिसेंबरपर्यंत अंडरपास बंद राहणार अशी माहिती। अंडरपास बंद, त्यामुळे वाहनधारकांसह विद्यार्थ्यांचे हाल। नाशिक जिल्हा परिषद इमारतीबाहेर आंदोलन करण्यास मज्जाव। मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवारांचं पोलीस आयुक्तांना पत्र। आंदोलनामुळे त्र्यंबक रोडवरील वाहतुकीची समस्या, पत्रात उल्लेख। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरस गावातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। शाळेची जीर्ण इमारत झाली आहे, त्यामुळे शाळा समाज मंदिरात भरवली जाते। बुलढाण्यातल्या अकोट ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नाही, त्यामुळे नागरिक रस्त्यावर। गतिरोधक नाही, त्यामुळे सातत्यानं अपघात घडतायत, नागरिक आक्रमक झालेत। तात्काळ गतिरोधक न लावल्यास महामार्ग खोदण्याचा दिला इशारा। रत्नागिरीमधील वेरळ घाटामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। वाहनधारकांना खड्ड्यातून वाहन चालवताना कसरत, ठेकेदाराचं दुर्लक्ष। महामार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करा अशी नागरिकांची मागणी। नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर या ठिकाणी रस्त्याचं काम निकृष्ट। डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा व्हिडिओ समोर, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। जळगाव शहरातील मेहरून तलावाचा अनेक वर्षांपासून विकास नाही। पर्यावरण प्रेमींसह नागरिकांकडून महापालिका नाराजी व्यक्त। चोपडाच्या मोहोदरमधील महिला सरपंच अंजुम ताडवी यांची दिल्ली या ठिकाणी सरपंच शक्ती कार्यक्रमासाठी निवड। देशभरातील 50 महिला सरपंचांमध्ये राज्यातील एकमेव महिला सरपंच म्हणून अंजुम ताडवी यांचीही निवड। पुण्यात इंदुरकर महाराज यांच्या कीर्तनाच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली। वाहतुकीसाठी 1 लेन सुरू करा, पोलिसांचं आयोजकांना आवाहन। आयोजक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची। पुण्यातील 24 दृष्टिहीन मुलामुलींनी अनुभवला रायरेश्वर किल्ल्याचा इतिहास। विद्यार्थ्यांना निसर्गाचा आणि ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा अनुभव घेता यावा यासाठी नवजीवन संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला।
कोल्हापूरमध्ये पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात आंबेल यात्रोत्सव संपन्न। ओढ्यावरील रेणुका मंदिरात यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने लावली हजेरी। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये नागोबा यात्रेमध्ये पारंपरिक आणि गझी नृत्य, धनगरी ओव्यांचाही कार्यक्रम। जिल्ह्यातील 50 गावातील गझी मंडळांचा उत्स्फूर्त असा सहभाग। नागपूरमधील वंदे मातरम उद्यानाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पालिकेकडून या उद्यानाचं निर्माण। धाराशिवच्या तेर या ठिकाणच्या सातवाहनकालीन तीर्थकुंडाला नवी झळाळी मिळणार। तीर्थकुंडाच्या संवर्धनासाठी 3.5 कोटींचा निधी झाला मंजूर। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी लागणार 6,000 कोटी। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस घेणार बैठक। सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये बैठक होणार असल्याची माहिती। गोंदिया या ठिकाणच्या नवेगाव बांध जलाशय परिसरात परदेशी पाहुणे दाखल। पक्षीप्रेमी पर्यटकांसह छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचं वातावरण। कोल्हापुरातील राजेंद्र शिंदेंनी तयार केली 51,000ची कोल्हापुरी चप्पल। राजेंद्र शिंदेंनी तयार केलेली कोल्हापुरी इटलीसाठी पाठवणार। राजेंद्र शिंदे यांना त्यांच्या मित्राकडून ही ऑर्डर मिळालेली। सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 1,700 रुपयांची तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची झाली घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,35,445 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 1,93,000 रुपये। हैदराबादच्या राजमुंद्रीवरून झाडं घेऊन दुसरा कंटेनर नाशिकमध्ये। दुसऱ्या कंटेनरमधून आणखी 350 झाडं नाशिकमध्ये दाखल। नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचं काम सुरू तर 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागांमध्ये लावली जाणार। भुसावळ रेल्वे विभागाकडून 86,015 फुकट्या प्रवाशांवर कारवाई दरम्यान 7,51,00,000चा दंडही करण्यात आला वसूल। पुण्याच्या वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांना पदावरून हटवलं। कामात अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून हटवलं अशी माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधलेल्या इमारतीला पालिका अधिकाऱ्यांची नावं देणार। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा अजब फतवा। पालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी निर्णय घेतला अशी देखील माहिती। रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा सोमवारी बंद। पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीची कामं घेतल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार अशी माहिती। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं पालिकेचं आवाहन। सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचचा दणका। रिझर्व्ह बँकेने 2021ला दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली। जळगावमधील अंमळनेर स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांसह SRPF सशस्त्र पोलिसांकडून कडा पहारा। परिसरात 15पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे केली जातीये देखरेख। भंडाऱ्याच्या वैनगंगा पोलीस सभागृहातील स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त। उमेदवारांसह विविध पक्षाच्या प्रतिनिधींच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे स्ट्रॉंग रूमवरती नजर। वाशिमच्या रिसोड, मंगळूरपीर आणि कारंजा या 3 नगरपरिषदांच्या स्ट्रॉंग रूम बाहेर बंदोबस्त। मालेगाव नगरपंचायतीच्या स्ट्रॉंग रूम बाहेरही पोलिसांकडून पहारा। सुरक्षेसाठी गडचिरोलीमध्ये SRPFचे 8 जवानही तैनात। बीडमध्ये नगरपरिषदेच्या स्ट्रॉंग रूममधील सुरक्षा कंपाऊंडच्या पत्र्याची तटबंदी मजबूत। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 25 CRPF जवानांचा बंदोबस्त तैनात। नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक। स्ट्रॉंग रूम परिसरात जामर बसवावा या मागणीसाठी आता केलं जातंय उपोषण। नाशिकमधल्या चांदवडमधील स्ट्रॉंग रूम बाहेर अपक्ष उमेदवारांचा पहारा। राजाभाऊ आहिरे स्ट्रॉंग रूम बाहेर तळ ठोकून। अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। शहर प्रमुखांसह 5 माजी नगरसेवक आणि 25 जणांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। माजल गावातील जय महेश कारखान्याची काजळी थेट लोकवस्तीमध्ये। कारखान्यातील काजळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनासह डोळ्यांचे विकार। नागरिकांचं प्रदूषण मंडळाला निवेदन। तात्काळ यावर तोडगा काढण्याचीही मागणी। बुलढाण्यात नांदुराहून गोंदियाकडे जाणारा 245 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त। 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। खामगावमधील उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची चौकशी। पुणे पोलिसांकडून 5 तास चौकशी। सूर्यकांत येवलेनं अद्याप कुणाचंही नाव घेतलं नाही अशी माहिती। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत घोटाळा प्रकरणात अप्पर निबंधकांद्वारे चौकशी होणार। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या विधानसभेतील माहिती। सहकार मंत्र्यांच्या माहितीनंतर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ। ठाण्याच्या आटगाव रेल्वे स्थानकातील जुना लोखंडी पादचारी पूल कोसळला अशी घटना। एका कामगाराचा मृत्यू, 4 जण जखमी। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू।
अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, जाब विचारताच आरोपीकडून नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला. वाशिमच्या मालेगाव शहरात धक्कादायक घटना घडली. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक. साताऱ्याच्या सावरी गावामध्ये मुंबई क्राईम ब्रांचचा छापा. एका शेडखाली एमडी ड्रग्ज बनत असल्यानं कारवाई केल्याची माहिती. कारवाई दरम्यान 4 जण पोलिसांच्या ताब्यात. जळगावच्या भुसावळ या ठिकाणी महावितरणमधील निवृत्त अधिकाऱ्याची 80 लाखांची फसवणूक. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली गंडा घातल्याची माहिती. जळगावमधील सायबर पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळ मार्गे अमरावतीकडे जाणारा अवैध सुगंधित गुटखा जप्त. एलसीबी पथकाची घाटंजी टी पॉइंट परिसरात कारवाई. कारवाईमध्ये 2 वाहनांसह 19,53,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांना अटक. पुढील तपास सुरू. कल्याण स्टेशन परिसरातील महावितरणच्या डीपीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सध्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. पुढील तपास सुरू.